झोपली माहित नाही का, पण मला असं सुस्ती येत होती. ही गाईज, वेलकम बॅक टू जाधव्स कलेश. सो जसं तुम्ही बघितलंच असणार आता सिरीज पूर्ण गिरनारवाली गुजरातची सिरीज तुम्ही बघितलीच असणार, जेवढं आम्ही एन्जॉय केलं ट्रिपमध्ये. काही काही क्लिप्स माझ्याकडे जास्त करून नव्हते, कारण मी फर्स्ट व्लॉग म्हणजे मी जायचं इकडून आणि ते सगळं मी नव्हतं घेतलं. तेच आहे, डे 1च्या व्लॉगमध्ये मी सांगितलेले की काय जे काय झालं आणि तुम्ही नक्की एन्जॉय केलं असणार. मे बी आज आहे महाशिवरात्री आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या सोसायटीमध्ये खाली प्रोग्राम आहे आज महाशिवरात्रीचा, म्हणजे महादेवाचं मंदिर आहे तिकडे, बेलेश्वर महादेव नाव आहे त्याचं. सो तिकडे आज पूजा आहे आणि ती जी कमिटी आहे ती पूर्ण महिला मंडळाची कमिटी आहे, म्हणजे सगळी महिला आहेत त्या कमिटीमध्ये. सो एक प्राऊड असतं जेव्हा अशा बाया काहीतरी नवीन नवीन करत असतात. त्यांनी आज सगळं ऑर्गनाईज केलं आहे, तिकडे छान असं मंडप वगैरे टाकलं आहे. सो ते बघूयात आपण. आणि माझी मम्मी पण आहे त्या कमिटीमध्ये, सो ती सकाळी उठल्या डायरेक्ट तिकडेच गेली. बाकीचं सगळं तर मी आवरलं, पण ती डायरेक्ट उठून तिकडेच गेली. आणि आता सीन असा आहे की मला खाली जायचं आहे आणि आवाज येतोच आहे, त्याच्यामुळे माझा आवाज नाही येत आहे. पण हा जो खाली जे बोलत आहेत ना ते माझ्या ओळखीचे आहेत, म्हणजे आमचे नेबर होते, आता ते समोरच्या बिल्डिंगमध्ये त्या साईडला. सो त्यांचं आज ते गाणं म्हणत आहेत आणि एक म्हणजे त्यांनी ती गाणं पण म्हणत आहे. सो तिचा आवाज पण छान आहे. मी आता जाते खाली आणि तुम्हाला दाखवते. जसं मी गेलेली तेव्हा दुपारी 1 वाजता मी समथिंग गेलेली आणि तिथे, आणि तेव्हा कार्यक्रम चालू होता जो मी तुम्हाला दाखवला तो. आणि त्याच्यानंतर मी घरी आली, जेवली, म्हणजे थोडा फराळाचा खाल्ला. इव्हन माझा पण उपवास आहे, आमच्या घरात सगळ्यांचा उपवास आहे पप्पांचा सोडून. सो आम्ही जेवलो. मी लगेच झोपली माहीत नाही का, पण मला असं सुस्ती येत होती तर मी लगेच झोपली. आफ्टर दॅट आता मला खाली जायचं आहे, कीर्तन चालू आहे. सो मला आता खाली जायचं आहे. मी येत होती डॅडी खाली. डॅडी मी येत होती खाली आता. सो मला आता खाली जायचं आहे आणि तिकडे मला क्लिप्स घ्यायचे आहेत, म्हणजे मला दाखवायचे ते कोणतरी महाराज आलेत ते. आता मी खाली जाते आणि तुम्हाला दाखवते तिकडे काय चालू आहे. आणि सामर्थ्य या भोलेनाथांकडे आहे, आणि म्हणून असे असणारे भोलेनाथ त्यांचं भजन आपल्याला याच कलियुगामध्ये करता येण्यासारखं आहे. या कलियुगामध्ये केवळ आणि केवळ भजन करणं, नामस्मरण करणं हा एकमेव मार्ग आपल्याकडे शिल्लक आहे. इतर सगळे मार्ग आपल्याला करता येणार नाही. जसं भगवद्गीतेमध्ये वर्णन केलंय, ज्ञान मार्गाने सुद्धा देवाची प्राप्ती आहे, पण तेवढं ज्ञान आता आपल्याला मिळवता येणं शक्य आहे का? तेवढा अभ्यास आपल्याकडनं होणं शक्य आहे का? नाही. एवढं वाटतं तरी या प्रवचनातून आपण लक्ष ठेवलं तरी प्रवचनाचं सार्थक आपल्या जीवनाचं कल्याण आहे. प्रत्येक जीवाने जगावं कसं हे श्रीमद भगवद्गीता शिकवते, आणि प्रत्येक जीवाने मारावं कसं हे आपल्याला श्रीमद भागवत शिकवतं. काय ऐकलं? जगायचं कसं हे भगवद्गीता शिकवते, आणि मारायचं कसं असं पकडलेलं असेल तर असं कॅमेरा केल्यावर कॅमेरा कसं पकडायचं शिकवलं गुरुजी. सांगा माझा ब्लॉग कसा होता ते सांग. खूप छान होता, आवडला मला. असं वाटतं गुजरातच फिरून आले मी पण. काकी माझ्यासोबत फिरून आल्या. अहो तो नाश्ता आहे बघा. मामी सांगा. खूप छान, खूप आवडला आम्हाला. तुम्ही पण सांगा मामा. एक नंबर. खूप छान. तुम्ही पण बोला. खूप छान, मस्त. बघितलं नाही तरी म्हणा. बघितला त्यांनी, बघितला.
असं सगळ्यांकडे जाईन. कोणी नाही, काका बोलताय तसं बोला. आपण बायका तिकडे झालं पाहिजे. विचारा ना गिरनार पर्वत लाडू आणलेलं सार्थक उद्या. जंगलवालं असं काय नाही, ते समोरचे असतात ना गाईड वगैरे, गाईड असतात, ड्रायव्हर असतो. तो वाघ तुम्हाला बघून पळून जाईल. व्हिडिओ बघितला मम्मी, तू पण बोल ना काहीतरी. हा, सगळ्यांकडून सबस्क्राईब करून घेतलं मी. हो का? छान आहे व्हिडिओ. छान आहे. म्हणजे आपण पिकनिकला गेलो होतो ना, तिथला अनुभव छान आहे. सगळ्यांनी एकदा गिरनारला नक्की जावं. उत्साह वाटला आज. महाशिवरात्री खूप आज सहज आणि जे काय आता भजन कीर्तन कीर्तन खूप अजून पण छान वाटलं. खूप छान वाटलं. तुम्ही सर्वात मोठं काम म्हणजे ते पार्थिव शिवलिंग बनवलं ना सुधारितांनी, ते एक नंबर काम झालं. कुठलं पाहते शिवली ते काय तिथं मातीचं ते शिवलिंग. ते सगळं काकींनी बनवलं. ते काकीसाठी वेगळं blog सांगा. आज दिवसभर मामा तुम्ही पण. आज आम्हाला खूप छान वाटलं. 2 दिवस मिळाले नाही. आज सकाळपासून कसं वाटतंय तुम्हाला? थांबा. ते महापर्व मला खूपच छान वाटले. असं काय छान वाटलं? असं कुठला टाइम होता तुम्हाला तो जास्त चांगला वाटला? कुठला नाही, आज रात्री 2 वाजेपासून तर आज रात्री 2 पर्यंत सगळंच छान आहे आणि छानच वाटलंय सगळं. झोप लागते. लाडू लाडू खायची प्रायोरिटी पहिले. आता भजनवाले आलेत, ते पण दाखवते. ये देखो खुद ब्लॉगर क्या काम कर रही है. ये देखो गाइस, ब्लॉगर खुद सबकी ब्लॉगिंग कर रही है. इसको काम लगाया हुआ है. हम यहाँ पे उसकी मजा ले रहे हैं बैठ के. ते लोक हिला सगळ्या हलक्यात घेत होते. नवरा प्लस घेऊन आले. येस, आणि हिने चांगलं म्हटलं. तेल तुटला हिचा. मी आता घरी आल्याने मला काल मी ब्लॉग एंड नाही केला आणि आता मी चेंज वगैरे करते कपडे वगैरे आणि झोपते सर्व. आता खूप जास्त टायर्ड फील होतं आहे कारण मला नॉर्मली सवय नाही आहे दिवसभर कुर्ता घालून फिरायची. मी खूप असं कॅज्युअल राहते घरी. म्हणजे घर इज सो कॉल्ड फॉर की मी घरी येते शॉर्ट वगैरे घालण्यासाठी, शॉर्ट कपडे घालण्यासाठी, कारण की सवय नाही आहे मला हे कुर्ता आणि जीन्स वगैरे घालून मी झोपू शकते. असं ॲडजस्ट पण नाही ॲझन करू शकत. सो असं काहीतरी होता महाशिवरात्रीचा दिवस आणि उद्या मी सकाळी उपवास पण सोडेल. त्याचा व्लॉग मी मे बी घेईन का नाही मला नाही माहिती, पण असं काहीतरी होता शिवरात्रीचा दिवस आणि मे बी तुम्हाला आवडलाच असणार. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. आणि हां, लाईक शेअर सबस्क्राईब करून जा आणि कॉमेंट पण करून जा की तुम्हाला कसा वाटला व्लॉग. बाय. हॅव अ गुड डे.